नमस्कार मंडळ, मी सुधीर कुळे, SK सुधीर कुळे चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसांनी मित्रांनो मंडळी व्हिडिओ बनवत आहे, कारण नेहमीचंच आहे म्हणायला हरकत नाही. कारण तब्येत फारकी खराब असते, डोकं जाम दुखतं आणि त्या आमची चुलती म्हणजे मंजूबाई आहे, तिचं सगळं करावं लागतं. त्या हिशोबाने कधी कधी खूप थकवा वाटतो. तर अशामुळे काही व्हिडिओ बनवायला मिळाला नाही. तर हे बघा, नाचणी वगैरे कापून झालेली आहे. नाचणी घेऊन पण गेलो, त्याचाही व्हिडिओ नाही बनवला. पाऊस होता आणि सगळी कामाची घाई होती. तर ठीक आहे, हे आज आमचे पोलीस पाटील आहेत, ते म्हणाले भाऊ आम्हाला थोडंसं हे मिळेल का, नाचणीचं तूस आहे ते मशीनसाठी. तर बोललो घेऊन जा थोडंसं. ते त्यांनी घेऊन गेलेलं आहे आणि आम्ही आज ते दुसरा राहिलेला आहे आमच्यासाठी, ते काढायला आलो आहे. थोडंसं काढलं आहे बघा. तर काढताना आम्ही काल महाडला गेलो होतो दत्त जयंतीनिमित्त. तर हे काढून टाकले. हा एवढा जो भाग आहे तो. तर हे बाहेरचं आता मी थोडंसं करतो अर्धा तास येऊन, कारण कमरेचा खूप त्रास. तर वाड्याकडचं ते इथे कलमं लावलेत मंडळी, 5-6 कलमं आहेत. भविष्यात च्या दृष्टीने ते लावून ठेवलेली आहेत. वाड्याकडे थोडी जास्त आहेत, लावलीत 20-25. तर तिकडे गवत खूप झालं आहे, तर हे उरकून थोडंसं तिकडे जायचं आहे आणि तिथे खूप वेळ जाणार आहे. राख्यादाराची निलादाराची पण कलमं साफ करायची आहेत. तिथे हे गवत जवळजवळ एवढं डोकीच्या वरती असतं. तर बघूया, माणसं कोण भेटत नाही, मशीनीच काढावं लागलं थोडंफार. पण ठीक आहे, तिथला पण व्हिडिओ दाखवू. मी कसं काढतो ते दाखवतो तुम्हाला गवत. हा कलम आहे. चल तिकडे जा सावलीत. अशी शेतीची कामं करावं लागतात गावी आल्यानंतर, दुसरा पर्याय नसतो. तर बघा, हा झालेला आहे. आता हा जो शेवटपर्यंत गेला ना, हा पाल याला म्हणतात, छोटा शेवटपर्यंत तो एक, आणि खालचा एक आहे.
तो हे दोनच राहिले मग कंप्लीट झालं. असं हे काढल्यानंतर भाजवणीला गवताच्या ऐवजी आम्ही हे वापरतो आणि हे काढल्यामुळं जागा साफ. जागा पण मोकळी वाटते, फिरायला वगैरे लहान मुलं येतात इकडे नारळीमध्ये बसायला वगैरे. तर त्यामुळं त्यांना काय भीती आल्यानंतर भीतीचं काय कारण नसतं, मोकळी जागा असल्यामुळे एकट्या दुसऱ्याला पाठवायला पण काय वाटत नाही. आणि हे गवत सगळी हे सगळं गच्च असल्यामुळं भीती वाटत असते. त्या दिवशीच मला वरच्या त्या तोंडामध्ये दिसला, त्याच्यामुळं मला पण भीती वाटत होती, बोले मोकळं करून टाकूया. तर थोडं थोडं आम्ही येतो. अर्धा पाऊण तास झाला आता येऊन, अर्धा पाऊण तास झाला आणि आता घरी चाललो आहे. तर मंडळी ठीक आहे, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात, आपले खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि सहकार्य करत राहा मित्रांनो. आम्ही कोकणातलाच एक छोटासा माणूस आहे आणि जो या यूट्यूबच्या माध्यमातून थोडंसं उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तुमचं सहकार्य असेल अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.